पण माझ्या एका चुकीमुळे माझा चॅनल सस्पेंड केला. तर काम सिलाई काम आहे ते मी सोडणार नाही. आपण एवढी मेहनत करतो आणि थोड्यासाठी जर अशी चूक होते. नमस्कार, मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे स्टिचिंग विथ आयडिया. तर हा मी नवीन चॅनल ओपन केलेला आहे आणि नवीन चॅनल ओपन करण्याचा हा कारण आहे की बघा, मी 2 वर्षापूर्वी डिझायनर ब्लाऊज हा चॅनल ओपन केलेला आणि त्याच्यावर बघा मला 2000च्या पुढे मला सबस्क्राईब भेटलेले, म्हणजे सबस्क्राईब तेवढे होते आणि माझं मोनेटायझेशनसुद्धा झालेलं होतं. चुकी मी ही केली की तुम्ही करू नका. ती काय चुकी केली ते हे मी तुम्हाला सांगते की बघा, मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ बहुतेक व्हायरल व्हायचे, नाही व्हायचे अशातली पण गोष्ट नाही. व्हिडिओ व्हायरल व्हायचे पण जास्त नाही व्हायचे. मग मी काय केलं की आपलं बिग बॉस चालू झालेला, मग सहज असं बिग बॉसच्या छोटे छोटे एक 1-1.5-2 मिनटाच्या अशा क्लिप असायच्या, ते मी टाकत गेली आणि काही ह्यांना कॉपी क्लेम नाही आला आणि काही त्यांना एक दिवशी काय झालं की मी 3 वाटतं व्हिडिओ मी 2-2 मिनटाच्या टाकल्या आणि ते मी काय केलं की टाकल्या आणि हे ठेवून दिल्या, डायरेक्ट पब्लिकच हे केल्या मी, म्हणजे प्रायव्हेट नाही केल्या. आणि प्रायव्हेट ह्याच्यासाठी नाही केलं की मी काहीतरी कामामध्ये होते, म्हटलं अपलोड झाले की म्हणजे अपलोड झाल्यानंतर डायरेक्ट ते पब्लिक होऊन जाणार, मी असं विचार केला. मग नंतर काय झालं की त्याच्यावर कॉपी क्लेम आला. तर तिन्ही व्हिडिओंना आला, म्हणजे पूर्ण दिवसामध्ये लगेच नाही आलं, पूर्ण दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने त्यांना क्लेम येऊन गेला. मग क्लेम आला तर मी काय केलं, ते व्हिडिओ की त्याला कॉपी क्लेम आल्यामुळे मी ते व्हिडिओ तिथे प्रायव्हेट करून डिलीट करून टाकले. तरीसुद्धा बघा, यूट्यूबने माझा चॅनल सस्पेंड करून टाकला. मी फक्त ह्याच कारणाने हा व्हिडिओ बनवलेला आहे का माझ्या ज्या मैत्रिणी असतील आणि ते खूप मेहनत करतात, मी सुद्धा त्यासाठी 2 वर्ष मेहनत केलेले, खूप मी मेहनत केलेली. मी प्रेग्नेंट असतानासुद्धा मी 9व्या महिन्यापर्यंत मी व्हिडिओ त्याच्यावर टाकत गेली. त्याच्यानंतर माझा चॅनल मॉनेटायझेशनसुद्धा झाला. पण माझी ही एक चूक झाली, ती तुम्ही करू नका. ती चूक म्हणजे की मी दुसरी कुठली तरी क्लिप उचलली आणि ती माझ्या चॅनलवर मी ती टाकली. त्याच्याने काय झालं की माझ्या चॅनलवर कॉपी क्लेम आला आणि कॉपी क्लेम आला. मी व्हिडिओ लगेच डिलीट केली, तरीसुद्धा यूट्यूबने माझं जे चॅनल होते ते सस्पेंड केलं. पण मी त्यानंतर खूप त्यांना ईमेलसुद्धा केले आणि खूप असं रिक्वेस्ट वगैरे पाठवली, पण त्यांचा काहीच मला तिकडनं रिप्लाय आला नाही. तर आता माझ्या चॅनलला 1-1.5 महिना झालेला आहे आणि मी 8-8 दिवसांमध्ये रिक्वेस्ट पाठवत असते, तरीसुद्धा माझ्या चॅनलला काही मला म्हणजे ते तिकडनं काही उत्तरच भेटत नाही. तर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही मला सांगा की त्यासाठी काय करावं. आणि ज्यांनी कॉपी क्लेम लावलेलं आहे मी त्यांनासुद्धा ईमेल करून सांगितलेलं आहे, पण त्यांनीसुद्धा काही मला उत्तर दिलेला नाही. तर बघा, मी चूक केली ही तुम्ही करू नका, कारण की ह्याच्यासाठी खूप मेहनत आणि मोनेटायझेशनसाठी एवढा वेळ घालावा लागतो. तर मी तर एवढा वेळ त्याच्यावर घातला, कारण की मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला अगोदरच बोलले की मी प्रेग्नेंट असताना मी व्हिडिओ टाकायचे आणि मी 9 महिन्यापर्यंत व्हिडिओ काढले आणि 9व्या महिन्यामध्ये मी एक्स्ट्रा व्हिडिओ काढले आणि एक्स्ट्रा व्हिडिओ करून मी अपलोड करून ठेवलेले होते, प्रायव्हेट करून ठेवलेले होते. जसं मला डिलेवरी झाल्यानंतर टाईम भेटायचा तसं मी एक मग नंतर मी आठवड्याला 1 व्हिडिओ टाकत गेले आणि म्हणजे त्याच्यावर व्ह्यूज यायचे मला. पण मी एवढी मेहनत करूनसुद्धा यूट्यूबने माझं चॅनल सस्पेंड केलेलं आहे. प्लस मी काय केलं की ज्या व्हिडिओवर मला क्लेम आलेल्या त्या व्हिडिओसुद्धा मी डिलीट केल्या, की अशातली गोष्ट नाही का त्या व्हिडिओ मी ठेवल्या, पण त्या व्हिडिओसुद्धा मी प्रायव्हेट करून मी ते डिलीट करून टाकले. तरीसुद्धा यूट्यूबने माझा चॅनल सस्पेंड केला. आता सस्पेंड केला, मग मला ती व्हिडिओची सवय पण झालेली होती आणि मला
स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मला मुलींसाठी मला बाहेर जॉब करता येत नाही किंवा मला कामाला कुठे जाता येत नाही. तर मला घर बसल्याच काहीतरी यूट्यूब हा प्लॅटफॉर्म माझ्या एक माइंडमध्ये आला की मी तर ब्लाऊज शिवतेच घरी आणि त्याच्यामध्ये थोडेफार पैसे भेटतातच. पण काय होतं की माझी छोटी मुलगी असल्यामुळे मला जास्त मशीनवर बसायला होत नाही. त्याच्यामुळेच मी ते काय केलेलं की मी यूट्यूबवर हे करायची, व्हिडिओ टाकायचे. चला बाबा आपण 1-1.5 तास आपण व्हिडिओ बनवला आणि म्हणजे त्याला जातात 3-4 तास तरी जातात. व्हिडिओ म्हणजे शूट करा, त्याच्यानंतर एडिटिंग करा, अपलोड करा. ह्याच्यासाठी पण खूप वेळ लागतो आणि ह्याच्यासाठीही खूप मेहनत लागते. तर मी ते करत गेले आणि मला तो एक हे वाटलं, काय बोलतात, एक यूट्यूबमध्ये एक करिअर वाटलं. तर मी ते टाकत गेले आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा माझ्या त्याच्यामध्ये व्हायरल व्हायचे. पण माझ्या एका चुकीमुळे माझा चॅनल सस्पेंड केला. तर बघू, आपण रिक्वेस्टर पाठवलेले आहेत आणि बोलतात असं की मी दुसऱ्या म्हणजे व्हिडिओ वगैरे यूट्यूबवर बघते की आपण रिकवर कसं चॅनल करायचं. मग ते बोलतात का 3 महिन्याने ते आपल्याला चॅनल हे करतात. दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर मी ह्याच्यावरच कंटिन्यू करत राहील काम. आणि माझं जे काम सिलाई काम आहे ते मी सोडणार नाही आणि मी ह्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्याच्यावर मला जर वाटलं तर मी दुसरेसुद्धा कसले जे मोटिवेशनल व्हिडिओ असणार ते मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जी चूक मी केलेली आहे ती चूक तुम्ही करू नका. आपण एवढी मेहनत करतो आणि थोड्यासाठी जर अशी चूक होते, मग मला तर खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. तर असो, जे होतं ते काहीतरी चांगल्यासाठी होतं असं समजून पुढे चालत राहायचं, पण मागे यायचं नाही. तर चला मग, बाय.